आवाज येतोय शेवटपर्यंत माझा वाजते किती 12 बुवा तुम्हाला इथं नाही 12 असू द्या बुवाना आपण घालू नंतर 12 चला असू द्या दादा साऊंडचा नाद एक नंबर एकदा जोरदार टाळ्या एकदा साऊंड वाल्यांसाठी होऊन ठेवूया सगळा कार्यक्रम हा साऊंड वाल्यांवरती असतो म्हणून वेळ घेत नाही जास्त मला काय म्हणायचंय मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मला सुद्धा कार्यक्रम आहेत अजून 5 कार्यक्रम आहेत म्हणून जास्त वेळ घेत नाही तुम्हाला कळंबर ठेवणार नाही 4 वाजेपर्यंत आहो लोक माझी गाडी ठीक आहे चला असू द्या तुमचं मनोरंजन करणार तुमचा पैसा वसूल करणार तुम्ही इथं जोपर्यंत थांबलात आतापर्यंत मानासाठी थांबलात त्याच्यासाठी तुमचं शतशः ऋणी आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया पाकरा आता मन भरलं ग तुझं बाबा प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला बाबा पाखरा जा आजाद केलं पाखरा आजाद केलं तुला म्हणून मला काय म्हणायचं आहे तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे हा अजान बालक तुमच्या समोर उभा आहे तुमचे खूप आशीर्वाद आहेत म्हणून मला इथे गाण्याची संधी मिळाली म्हणून तुमच्यासाठी 2 शब्द मी लावत नव्हतो पण वेळ झालाय म्हणून तुमच्यासाठी 2 शब्द तुमच्या प्रेमा खातीर तुमच्या माये खातीर तुमच्या आशीर्वादा खातीर 2 शब्द तुमच्यासाठी काय म्हणायचं लक्ष असू द्या तुझं दिला मान पान या देहात प्राण तुझं दिला मान पान या देहात प्राण या लेकरा रसिक राजा
करा रसिक राजा साथ दे रहा ही वंदना तुम्हाला पहिली वंदना वंदना तुम्हाला माझी वंदना अधिपती या विश्वाचा पालन करता आदि गणरायाला नतमस्तक होऊन या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आई सावित्रीबाई फुले विद्येची देवता आई सरस्वती आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाचकलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर ऋषिकेश कदम मुक्काम पोस्ट नांदुर्डी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं येथे जमलेल्या तमाम महासागराला शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा साऊंड वाले दादा अशीच शेवटपर्यंत आमच्यावरती कृपा ठेवा. या वर्षाचा 5वा आजचा शो आहे माझा. किती? 5वा. अजून 5 राहिले. किती? 5. आता तुम्ही जीवन ठेवाल तर मी पुढे बोलेन, नाहीतर मी इथं झोपलो म्हणून समजायचा. 2 तारखेला मित्रांनो आवर्जून सांगतो, 2 तारखेला मी स्वतः आणि थोडंफार शाहीर विकास लांबरे कोंडे कार्यक्रम आहे 2 तारखेला. सर्वांनी आवर्जून यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला उशीर करत नाही, गोवाना सुद्धा माहित आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, मी इथून जवळ 223 किलोमीटर लांब आलोय. किती? 223 किलोमीटर. तुमच्या प्रेमाखातीर मी इथपर्यंत पोहोचलोय. असाच प्रेम, अशीच माया शेवटपर्यंत ठेवा. तुमचा मनोरंजन करण्याची जबाबदारी माझी असणार, बरोबर ना? म्हणून वेळ लागत नाही. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या राजापूरचे सुपुत्र, राजापूर गावाचे सुपुत्र आदरणीय सुकांत दादा आयरे यांच्या माध्यमातून हा मला कार्यक्रम इथपर्यंत पोहोचलाय आणि तुमच्या प्रेमाखातीर इथपर्यंत मी येण्याचे कष्ट घेतले. भुवनी सुद्धा अपार मेहनत घेतली मला इथपर्यंत आणण्याची. आणि आजची जी मिळाली संधी, या संधीचं सोनं करण्याचं काम हे माझं नक्कीच राहील. त्यात काय वाद नाही, कारण त्या घडी अजून बाद नाही, बरोबर ना? म्हणून वेळ करत नाही, माझ्या संगीतकारांची ओळख करून देऊ. ढोलकी कशी वाटली तुम्हाला? ढोलकी नाच का विचार करायचा नाही. हे म्हणतात तुम्ही आज मला ढोलकीला साथ करतायत. त्याचप्रमाणे आमचे बँजो मास्टर भावासारखं प्रेम करतायत संदेश दादा घाणीकर यांच्या माध्यमातून माझा बँजो असतोय. तसेच आमचं कीबोर्ड मास्टर या वर्षाचा तुमच्या राजापूर तालुक्यातला नाही का, तुमच्या राजापुरातला एक नवीन हिरा. लक्षात ठेवा, आपल्या गावची, आता मी बोलत नाही पण गावची नवरी बोलत नाही, असू द्या, गावची नवरी माहिती आहे याला मला समजलं. म्हणून गावच्या माणसाला, गावच्या बुवाला असू द्या, गावच्या यावर्षी मला साथ करतोय मयूर दादा जुळे यांच्या माध्यमातून माझा कीबोर्ड तुमच्या समोर वाजतोय. त्याचप्रमाणे आमचा पहिल्यांदाच मिळालाय संगमेश्वरातला हिरा आमचा आहे अजय दादा कापरे, बरोबर ना? यांच्या माध्यमातून माझं तुमच्यावर कार्ड वाजतोय. आणि साऊंड वाले दादा, तुमचं दत्तकृपा साऊंड नाही
आहे आहे हा यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मला केलेल्या सर्वांनी सर्वांचं मला आधार दिलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे शाहीर मित्रांनो, शाहीर सचिन कदम यांचे शिष्य सुयोगदादा आहेत, सुयोगदादा मोरे आहेत, मला आज थोडंसं साथ करतायत. त्याचप्रमाणे आमचे यश दादा मला गेल्या वर्षी गोव्यामध्ये मिळाले होते आणि हा हिरा मला अखंड प्रेमा खातीर बुवा जिद्द असेल बुवा तुम्ही फक्त तारीख सांगा आम्ही तयार असतो. म्हणून एकदा जोरदार टाळा एकदा या शाखेसाठी होऊन जाऊ मित्रांनो. अपार मेहनत असते. लहान लहान पोरांना घेऊन 200 किलोमीटर वरती जाऊन आपला कार्यक्रम आपली रंगत दाखवतात. म्हणून जास्त वेळ घेत नाही. आम्हाला आमचे मित्रबंधू कल्पितदादा जंगम यांच्या मायेने आणि यांच्या प्रेमाने तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय आणि भुवना सुद्धा नाही का कार्यक्रम करणार आणि भुवना सुद्धा वायसा घेणार. म्हणून वेळ लावत नाही. काय म्हणायचं माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे भुवना विनंती आहे, भुवनी लगेचच 10 मिनिटं नाही 2 मिनिटात लगेच आत्मा बाहेर या. माझी या वर्षीची प्रत नाही का या वर्षीची प्रत आहे प्रश्नाची, ती तुम्ही घेऊन जा. तुमचा पास मला दाखवायचं माझा वाटलाच तर बघा, कारण त्या शक्तितुरेच्या परीक्षेमध्ये ऋषी बुवा कधीच पास झालाय बुवा, म्हणून सांगतोय लगेच या. तुमचा प्रश्न काय असतो तो घेऊन जा. तोपर्यंत येईपर्यंत बुवा माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. म्हणून काय म्हणायचंय मला, आलेलं पारितोषिक आहे 2 औचित्य कोणी नाही हा रायपटण मित्रमंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मला आज जी शाखा प्रेमा खातीर माझ्या आली आहे ती वरजाई नाच मंडळ रायपटण यांच्या माध्यमातून माझी पोरं तुमच्या समोर नाचतायत. आणि बुवानं सुद्धा सांगतोय बुवा 12 वाजून गेले, जास्त वेळ काढणार नाहीत. मोजून मी 40-45 नाही का जास्तीत जास्त 50 मिनिटं घेईन. किती 50. पण बुवांचा काटा आज 50च्या वरती गेला नाही पाहिजे बुवा, नाही तर तुमची रात काढत बसेल मी इथं. हा आधीच सांगून ठेवते. म्हणून बारी ही आजची बारी होणार आणि बुवांना वारी करायला पाठवणार, त्यात काही विषय नाही. म्हणून तुमच्या खातीर पुन्हा एकदा तुमच्या प्रेमा खातीर माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशवाकाशवासं भजेहं. बुवाना जमला तर बुवानी संस्कृत एक श्लोक म्हणून दाखवायचंय. म्हणून काय म्हणायचंय, जास्त वेळ घेत नाही, शेरो शायरी मध्ये वेळ काढत नाही, एक ठोका आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात. आवडलं तर टाळ्या द्यायचंय, शिट्ट्या द्यायचं, बस एवढीच तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे. म्हणून मला म्हणायचंय हो हो. किसी के पेट में पाप पैदा हुआ था. दादा ऐका, किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. बराबर.
किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था, मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था, बाप का भी बाप पैदा हुआ था। हाँ, आपला ठोका असाचा, अंगावरती शहारीने आले तर ऋषी कदम नाव सांगून जाणार म्हणून मला म्हणायचं आहे, वेळ काढत नाही, चला घ्या सुरुवात करूया आपण। माझ्या गौराईचं आज आगमन झालंय, बरोबर ना? उद्या पूजन असणार आहे, आज आगमन झालंय माझी बाजू आदिमाईची। बुवा तुम्ही तुमचा आदिशंकर गाजवायचंय, माझी बाजू आदिमाईची गौराईची कशी बोलतोय कशी करतोय त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। काय म्हणायचं आहे? संसाराची नौकाही लावेल ती पैलगिरी, हो संसाराची नौकाही लावेल ती पैलगिरी, आज सोन पावलानी अंगणी, आज सोन पावलानी अंगणी, आली आई माझी गौराई घरी। पावलानी अंगणी, आली आई माझी गौराई घरी, आज सोन पावलानी अंगणी, आली आई माझी गौराई घरी, पावलानी अंगणी, आली आई माझी गौराई घरी, आज सोन पावलानी अंगणी, आली आई माझी गौराई घरी। सोन पावलानी माझी गौराई आज घरी आली, तुझं मानपान करणार सुवासिनी कट्टे। काय म्हणायचं आहे माझ्या पहिल्या अंतरात लक्ष असू द्या। खेळू झुम्मा फुगडी तिला लागू पंचप्राण, खेळू झुम्मा फुगडी तिला लागू पंचप्राण, खेळू झुम्मा फुगडी तिला लागू, काय म्हणायचं बघा, खेळू झुम्मा फुगडी तिला लागू पंचप्राण, खेळू झुम्मा फुगडी तिला लागू पंचप्राण, खेळू झुम्मा फुगडी तिला लागू, नागराने ओटी भरू, नागराने ओटी भरू दे
मान पान नारळान ओटी भरू देऊ मान पान नारळान ओटी भरू देऊ मान पान पुनावीच्या सुहासिनी पुनावीच्या सुहासिनी पदर घेऊ डोईवरी सुहासिनी पुनावीच्या सुहासिनी पदर घेऊ डोईवरी आज सोन पावलानी अंगणी आज सोन पावलानी अंगणी आणि आई माझी गौराई घरी आज सोन पावलानी अंगणी आणि आई माझी गौराई घरी आज सोन पावलानी अंगणी आणि आई माझी गौराई घरी वर्षानंतर हा मंगलमय दिन आलाय आदिमाईची बाजू आहे बुवा माझ्या शब्दावरती तुम्ही लक्ष ठेवायचं काय म्हणतोय मी तुम्हाला मी माझी आदिमाईची बाजू कशी पटवून दाखवते कशी पटवून देते माझ्या आदिमाईची बाजू तुम्ही लक्ष ठेवायचं म्हणून मला दुसऱ्या अंतरात काय म्हणते लक्षात घेऊ द्या हर्षाने हो आला आज मंगलमय आरती हर्षाने हो आला आज मंगलमय आरती हर्षाने हो आला आज मंगलमय आरती काय म्हणते बघा वर्षाने हो आला आज मंगलमय आरती वर्षाने हो आला आज मंगलमय आरती वर्षाने हो आला आज
प्रेमाची नौकाई अरे लागील ती पैरती आज सोन पावलानी अंगणी आली आई माझी गौराई घरी बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग गुरुवर्य सचिन कविराज ऋषिकेश अखंड सदालाल घराण्याचा वर जाईनाच मंडळ रायपटणवाल्यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने माझं स्तवन वेणी वाकडी स्तवन तुमच्या चरणाशी मी अर्पण. पाऊस आला 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 नाही ना 2 मिनिटात जाईल. काय टेन्शन घेऊ नका. काय टेन्शन घ्यायचं ना अजिबात. 2 मिनिटं फक्त ऍडजस्ट करा. 2 मिनिटं मोजून 2 मिनिटं. तुम्ही गार झाला तुम्ही गार होऊ नका. आपण बुवांना गरम करण्याचा प्रयत्न करतो. बघू बुवा किती गरम होत आहे ते बघू ना. चला गरीब आपली स्तवन तुमच्या चरणाशी मांडले. तुम्ही मायबाप आहेत की जी या लहान लेकराला सांभाळून घेणार. म्हणून स्तवन झाले. गणाकडे गणाचा एक नवीन विषय आणलाय तुमच्या समोर. कुणी बोललेलं नाही, कुणीच नाही. नवीन शब्द ऋषीबुवाचे काय आहे. सगळ्यांनी पावसाला राहू द्या. पावसाला 2 मिनिटात जाईल पाऊस. काय टेन्शन घेऊ नका अजिबात. म्हणून काय म्हणायचं आहे घ्या हे घ्या. तुझ्या माझं सगळं घर अरे लागता घराला पाऊले ते दुःख गेले दूर. बसवूया गणाला त्या चंदनी पाटावर. अरे ओ बाळून आरती पुजूया माझा लाडका लंबोदर. म्हणून लक्षात
लक्ष सुद्धा गणावरती काय म्हणायचंय माझा गणामध्ये गण नवी वा तुम्ही सुद्धा लक्ष द्या मांडणी कशी आहे ऋषी बुवाची मांडणी आहे येता येता स्तवन गण गवळण आमचे रोहितदा आहेत त्यांना विचारा येता येता ही सगळी मांडलेली म्हणून काय म्हणायचं लक्ष असू द्या शंभू महादेव मोठा जती शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगीन पार्वती तीच येडमाळ्याची सतीन देवी डोंगरावर नांदती वरती घेऊया नको ना एकच ना ओके ठीक आहे चला काय म्हणायचं आहे गणाचा नवीन विषय हे ऐका ऐका हे ऐका ऐका तिळा चंदनी माथ्यावर शब्द आवडले ऋषीबुवाचे शब्द स्वतः लिहिले शब्द आवडले तर टाळ्या द्या तिळा चंदनी माथ्यावर शोभे गळ्यात मोठी हार तिळा चंदनी माथ्यावर शोभे गळ्यात मोठी हार आमच्या काळजात करून भर आमच्या काळजात करून खरण देव माझा बसलाय लंबोदर आमच्या काळजात करून खरण देव माझा बसलाय लंबोदर आमच्या काळजात करून खरण देव माझा बसलाय लंबोदर तिळा चंदनी माथ्यावर शोभे गळ्यात मोठी हार तिळा चंदनी माथ्यावर शोभे गळ्यात मोठी हार आमच्या काळजात करून खरण देव बसलाय लंबोदर आमच्या काळजात करून खरण देव बसलाय लंबोदर आमच्या काळजात करून खरण माता अंघोळ करते आणि गजाननाला म्हणते की गणा या दारावरती तू बस कोणी एवढी रती महारती त्याला दाराच्या आतमध्ये येऊन द्यायचं नाही मी अंघोळीला बसते तू माझं रक्षण करायचंय काय म्हणतोय लक्ष असू द्या माता बसली अंघोळ करायला गजाननाने शिवाला सुनविलं गजाननाने शिवाला माता बसले अंघोळ करायला गजाननाने शिवाला सुनविलं गजाननाने शिवाला सुनविलं गजाननाने शिवाला मोळ काढून या तो अंगाचा मोळ काढून या तो अंगाचा आधी माईने कणाला बनविलं आधी माईने कणाला बनविलं आधी माईने कणाला बनविलं नाम सोडती मोठे उदर लांब सोडती मोठे उदर तिचे मूर्ती लई सुंदर लांब सोडती मोठे उदर मूर्ती लई सुंदर असा आईचा वदन देव माझा बसलाय लंबोदर असा आईचा वदन देव माझा बसलाय लंबोदर
शोभे गळ्यात मोठी हार. अरे आमच्या काळजात करून घर न देव माझा बसलाय लंबोदर. चला ओके. आता लागले सगळ्यांचं कान इकडं, बरोबर ना? स्तवन झाली, गण झाली, बरोबर ना? सगळ्यांचे कान इकडे लागले. म्हणून वेळ घालवत नाही, वेळ घालवणार नाही. बुवाना सुद्धा त्यांचा वेळ त्यांना टाइम देणार. त्यांनी सुद्धा मनोरंजन लोकांचं करायचं आहे. ज्याप्रमाणे बुवा मी या सगळ्यांना बसवून ठेवले पावसात सुद्धा, त्याचप्रमाणे तुमची जबाबदारी आहे या सगळ्यांना जशाच तसं बसवून ठेवण्याची. जर तुम्ही खरं तुरबाला असाल तर बुवा सगळ्यांना जिथं आहे तिथं ठेवाल. हा, आणि यांची सवय सांगतो, यांचीच नाही, सगळ्या तुरेबांची सांगतो सवय मी. हे काय करतात, पहिली बारी आपली लाडी गोडीत काढून घेतात आणि शेवटची बारी भेटली की बुवावरती नुसतं पाखराय बघतात. नुसतं पाखराला बघतात. ते खाली बसा, तुम्ही निवांत बसा. आपण हे गंभीर विषय गंभीर म्हणून बुवा तुम्हाला गंभीर करणार, त्यात काय वाद नाही. कारण पैसे घेतले, ठिकाची चूक घेतलेलं नाहीये. म्हणून बरोबर ना दादा, बरोबर ना? हा, पैसा वसूल करून देणार कार्यक्रम. सचिन बुवांचा शिष्य म्हणतात मला. म्हणून काय म्हणायचं आहे, तुम्ही जर बुवा तुम्ही खरंच तुरबाला असाल, तुमच्यात जर खरंच धमक असेल, तुमच्या बुद्धीत, तुमच्या विचारशैलीत जर खरंच ताकद असेल, तर पहिल्याच बारी तुम्हाला जे काय बोलायचं ते या ऋषी बुवाला बोलून जा. शेवटची बारी समाज प्रबोधन म्हणून करा. तुमच्यात जर हिंमत असेल व तर आजचा माझं चॅलेंज स्वीकारा. तुम्हाला शेवटच्या बारीत तुम्हाला 10-15 काय अर्धा तास भेटतो. मग आपल्या बुवाला काय शिव्या बिव्या वव्या घालून कोण कुत्रा तर इथे राहत नाही. आणि हे आपलं नुसतं उडताय हेच नाही सगळंच तुरवान. म्हणून तुमच्यात जर बुवा हिंमत असेल, तुमच्या बुद्धीत विचारशैलीत, तर तुम्ही पहिल्या बारीमध्ये मला ऋषी बुवाला दिवसून दाखवा. तुम्हाला मानली. म्हणून वेळ घेत नाही. काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. गौरव शिवाजी, बरोबर ना? आपल्या समोर असेल काय तो समोर जाग्यावर 7 बाऱ्यावर सरी जाग्यावर करणार आपण. आपल्या हिताची जागा नसेल
तर आपण सही करणार नाही, बरोबर ना? पण हिस्सेची जागा असेल, हिस्सेला तर लगेच घेऊन टाक, चल विषय मिटवून टाक बुवा. म्हणून आजचा चॅलेंज स्वीकारा. तुमच्या धमक असेल तर पहिल्या बारीत बोलून नका ऋषी बुवाना. मग ऋषी बुवा काय आहे तो तुम्हाला दाखवलं. मी बोला तर तुम्हाला दुसऱ्या बारीत बोलायला मिळतं, त्याच्यावरती बोला. आणि शेवटचं कार्यक्रम, शेवटची तुमची बारी ही समाज प्रबोधनासाठी करा, बरोबर ना? माय माऊली आहेत, माय माऊल्यांचा आदर करूनच आजचा कार्यक्रम करणार. पण बुवा टिचकी मात्र मारून जाणार, त्यात काय विषय नाही. म्हणून चला घ्या लवकर, उशीर करत नाही. म्हणून या नंदाच्या कानाला अभिमान नडणार आहे. एकला घेऊया, एकला नको ना? हा ठीक आहे चला. या नंदाच्या कानाला अभिमान नडणार आहे. मी सांगतोय नको ते जे घडलं नाही ते आज घडणार आहे. अरे गुपित याचं मी आज सगळं उघड पाडणार आहे. आणि पाहून हा ऋषी बुवाला गवळणींना हा काना आज रडणार. म्हणून एक चांगला विषय आला बघा. बुवा तुम्हाला वाईट काही मी बोलणार नाही, पण प्रत्येकाची एक बुद्धिशैली असते. आणि त्याचप्रमाणे मी न काही बोलता ज्याला जे घ्यायचंय त्यांनी घ्या आणि मजा करून जायचंय, त्यात काय विषय नाही, बरोबर ना? पण जे चांगले घेणार आहेत त्यांनी चांगलं घ्या, जे आपलं असतं बसते नाही का त्यांनी आपली तशी मजा घ्या. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही बोलणार त्याप्रमाणे ऋषी बुवा दुसरी बारी करणार. पहिली बारी, पहिला गवळण काय म्हणायचं? गवळण बुवा लक्ष असू द्या. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही बघायचा. टीव्ही या आमच्या पोरांना पाहू द्या. बुवा शेजारीन बाई तुमचा टीव्ही या आमच्या पोरांना पाहू द्या. माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. भले गोट्या तुमचा बाहेर राहू द्या. चालेल हसू नका, ही मस्त हसत अजून पुढे मजा आहे. तुमची मजा ही करला, त्यात काय वाट नाही. म्हणून काय म्हणायचं आहे? ये गवळ्याच्या पोरा ये नंद किशोरा. बसा बसा, 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा. मी तुम्हाला टॅम्पलीज देतो, टॅम्पली सोडली की तुम्ही वाट असतं ना जा, त्यात काय विषय नाही. गवळ्याच्या पोरा ये नंद किशोरा. आता हा काना बघा मित्रांनो, हा काना काय गोकुळातला नाहीये, बरोबर ना? हा मथुरेतून उसन्याव आणलाय. कसा आणलाय? उसन्याव. हा काय यशोदेचा पुत्र नाही आहे, हा देवकीचा पुत्र आहे, बरोबर ना? म्हणून मला म्हणायचं आहे त्या मावशी बोलते, त्या गवळणी बोलताय. काय म्हणतात? ए गवळ्याच्या पोरा ये नंद किशोरा. अरे माझला दुधाच्या घोटावर, माझला दुधाच्या घोटावर लई वटवट गेलीस तर. लई बोलतो. दुसऱ्या बारीत बघा बोल बच्चन, अमिताभ बच्चन कसा येत. आवाजाचा दादा शिकी नका देऊ, आवाजाचा काय ताल सूर बुवाना अजिबात नाही आहे. पट्टीचा काय विषय घेणं देणं नाही आहे. पण आपला बोल बच्चन, अमिताभ बच्चन हाव करीन ताव करीन बुवा. हा दाखवा तुमचा जोर. गवळ्याच्या पोरा ये नंद किशोरा. माझला दुधाच्या घोटावर, मावशी म्हणते माझला दुधाच्या घोटावर लई वटवट केलीस तर, लई वटवट केलीस तर पाय देईल तुझ्या नेमकंच ओटावर. पाय देईल तुझ्या नेमकंच ओटावर. पाय देईल तुझ्या नेमकंच ओटावर. तुझ्या नेमकंच ओटावर. माझ्या मुलाच्या घोटावर
मावशी म्हणते मावशी लय वटवट करू नको तुझ्या वटाव पाहिजे हा तू काय आमच्या गोकुळातला नाहीयेस मथुरेतला आणलाय तुला उसने वा तुम्हाला म्हणत नाही कोणी तुम्हाला उसने आणलाय तो बाबा मला काय यातला माहित नाही काय म्हणते गवळण काय म्हणते मावशी लक्ष द्या नाही तू पुन्हा परत आपल्या जीवाला लावतो आमच्या जीवाला लावतो मावशी म्हणते नाही तू पुन्हा परत आमच्या जीवाला लावतो भर आमच्या जीवाला लावतो तुझ सारं मुंबई परत आला पाड लाडका हाना पाड लाडका हाना पाड लाडका काढला 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 काढून सोडला काढला काढून सोडला तुझी नजर माठावर तुझी नजर माठावर लई वटवट केलीस तर लई वटवट केलीस तर वा लई वटवट करायची नाही गाठ ऋषी बुवाचे लक्षात ठेवा तुमची गाठ मी अशी बांधून ठेवत हा तुमच्या 7 जन्माला सुटणार नाही ऋषी बुवा म्हणतात मला जो पण शास्त्राचा आधार असल्याशिवाय बुवा ऋषी बुवा बोलतात नाही वटवट केलीस तर लई वटवट केलीस तर पाहिजे तुझ्या नेमकं होत लई वटवट केलीस तर पाहिजे तुझ्या नेमकं होत
तुझ्या नेमकाचं बुवा बुवा लई वटवट केलीस तर पाय घेईन तुझ्या नेमकाचं ओठावर. बस साधा शब्द आहे, शब्दाची खेळी आहे, मराठी भाषा आहे. मराठी भाषी वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. माझा जो संदर्भ आहे तो चांगलाच आहे. बुवानी काय घेतलंय ती बुवानी बुवाचं बघायचंय. दुसऱ्या बारीत बुवा येऊन जर काय त्या शब्दाचा अनर्थ केला तर मग दुसऱ्या बारीत तुम्ही गेलात. हा गाठ माहितीये, एक कार्यक्रम भुवनचं माझं आणि भुवनचं कासई मध्ये झाले खेळला. भुवन त्यामुळे माझा अंदाज नक्कीच असेल आणि त्यानुसारच बुवा आजची तयारी करून आलेले असतील. बुवा आज तुमच्या जेवढा जोर असेल तेवढा लावायचे तुम्ही. म्हणून जास्त वेळ घेत नाही. तुम्हा मायमावळ्यांच्या आशीर्वादाने स्तवन गण गवळण तुमच्या समोर सादर केले वेडी वाकडी. आता प्रश्न बुवाला मी दिलाय की आजचा प्रश्न निसर्गाच्या विरुद्ध काय आजचा प्रश्न आहे माझा की दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं. बघा निसर्गाच्या विरुद्ध दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव आणि गाव बुवानी सांगायचंय. जर बुवांकडे उत्तर असेल, बुवा माझा उत्तर पण सांगू नका हो, फक्त माझ्या ग्रंथाचा पुरावा द्या. फक्त ग्रंथच सांगा, ग्रंथाचं माझे नाव सांगा. मी जातीवंत शक्तिवाला शाहीर आहे. माझं उत्तर फुटलं म्हणून मी जाहीर करीन, एवढी माझ्या धमक आहे. म्हणून माझ्या उत्तराजवळ पोहोचू नका तुम्ही, फक्त माझ्या ग्रंथाचं नाव सांगा आणि तुम्ही तुमची बाजी सर मारून घ्या. एवढी आज तुम्हाला मुभा भेटतोय, मुभा. म्हणून बुवा तुम्ही घेता तुम्हाला मुभा आणि मी हाय उभा दुसऱ्या बारीत. म्हणून काय म्हणायचंय, ओंकार वापिलकर, तन्मय नेवरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ आभारी आहे. वेळ काढत नाही. आजच्या बारीचा प्रश्न बुवांना मी दिला आहे लेखी स्वरूपात आणि मी प्रश्नपद गात नाही, पण बुवांच्या आज मी बुवांच्या बुद्धीची मी आज तपासणी करतो. किती बुवा बुद्धीने सृजनशील आहेत. म्हणून काय म्हणायचं लक्षात असू द्या. हो लग्नाला मी तयार हाय हुंडात मला. बरोबर चॅलेंज म्हणतात त्याला, चॅलेंज आव्हान म्हणतात. जेव्हा प्रतिस्पर्धी शाहीर परिपक्व असतो तेव्हा तोला मला शाहीर पाहिजे. बरोबर की नाही. तुम्ही पण काही मोठं नाही एवढं माझ्यापेक्षा, 1-2 वर्षां खालीवर असेल तुमचा, म्हणजे वय म्हणते वय म्हणते, दुसरं काय म्हणत नाही. म्हणून काय म्हणते बघा, बुद्धीची ही लढाई आज काय हा शक्तिपुराचा सामना म्हणजे काय ताकदीचा सामना नाही, मैदानी सामना नाही. तुमच्या माझ्या बुद्धीचा, तुमच्या माझ्या विचारांचा सामना आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, बुद्धीची ही लढाई आज तुला मी नमणार नाही. बुद्धीची ही लढाई आज तुला मी नमणार नाही. मार लावल्यास जरी तू जोर किती गड्या मी दमणार नाही. वा मला हरवायला तुला जमणार नाही. किती बघतो मी पण आज तुला जमणार नाही. म्हणून तुम्हा माय बाप प्रेक्षकांच्या कृपा आशीर्वादाने माझी भुवाना सुद्धा वेळ, बरोबर ना, भुवाना सुद्धा वेळ पाहिजे. भुवांची सुद्धा बारी ऐकून जावा. भुवाना मी आव्हान पहिल्याच बारीत केले. ते तुमच्या जो पण काही तुमच्या दम आहे तो पहिल्या बारीत दाखवा. मागून धुकायचं नाही, शेवटच्या बारीत येऊन धुकायचं नाही. असा करो आणि तसा करो, मागून काय उपयोग. काय असेल तो समोर दुसरी बारी माझी आहे. बरोबर की नाही. म्हणून तुमच्या कृपाशीर्वादाने माझी पहिली प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. जे प्रेम मला दिला तेच प्रेम भुवाना सदैव ठेवा. भुवांचे सुद्धा कार्यक्रम बघून जा
आणि माझा सुद्धा दुसरा कार्यक्रम आणि शेवटचा भुवनचा सुद्धा कार्यक्रम तुम्ही बघून जा. माझ्या पहिल्या प्रथम फेरीला विराम देऊन भुवनच्या प्रथम फेरीला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.